Hello students, good morning everybody and welcome to your online lectures. Today we are going to study chapter 13, that is AC circuits. In school you have learned that there are two types of supplies of electricity. First is DC, which means direct current, which has fixed polarity of voltage, that is the positive and negative ends of the power supply are fixed. And the second type of electric supply is AC, which is alternating current, for which the polarity of voltages keep changing periodically. इलेक्ट्रिसिटीचे जे सप्लाईज आहेत दोन प्रकारचे आहेत. एक DC आहे. DC म्हणजे डायरेक्ट करंट. या DC सोर्स मध्ये पोलॅरिटी जे आहेत, व्होल्टेजचे ज्या पोलॅरिटीज आहेत या फिक्स्ड आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड्स जे असतात पॉवर सप्लायचे हे फिक्स्ड असतात, कॉन्स्टंट असतात. दुसरा जो सप्लाय आहे तो आहे AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. या AC मध्ये व्होल्टेजच्या ज्या पोलॅरिटीज आहेत त्या पिरियडिकली चेंज होत राहतात, अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहतात. पिरियडिकली म्हणजे विशिष्ट वेळेनंतर ही पोलॅरिटी चेंज होत असते. We have studied generation of AC voltage in previous chapter. Because of low cost and convenience of transport, the electricity is mainly supplied as AC. Some of the appliances that we use at home or offices like TV, computer, transistor, radio, etc. convert AC to DC by using devices like a rectifier before using it. However, there are some domestic devices like fan, fridge, air conditioner, induction heater, coil heater, etc. which run directly on AC. Almost all these devices use components like an inductor and a capacitor. In this chapter, we will study the passage of AC through resistor, inductor and capacitor. आपण AC ची निर्मिती या अगोदरच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेली आहे. जर एखादी कंडक्टिंग कॉइल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मधनं रोटेट केली तर त्या कॉइल मध्ये AC जनरेट होतो. AC निर्मितीचा कॉस्ट अत्यंत कमी आहे आणि ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे सोयीस्कर पद्धतीने कन्व्हिनियंट फॉर्म मध्ये होतं आहे. म्हणून इलेक्ट्रिसिटी ही प्रामुख्याने AC स्वरूपात निर्माण करून डिस्ट्रीब्यूट केली जाते. आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसेस मध्ये जे काही आपण उपकरण वापरतो, उदाहरणार्थ टीव्ही असेल, कम्प्युटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, हे सर्व उपकरण त्यांच्या ऑपरेशनसाठी प्रथम AC चं DC मध्ये रूपांतर करतात. यासाठी रेक्टिफायर सर्किट वापरली जाते, हे आपण अगोदर स्टडी केलेलं आहे. पण काही घरगुती उपकरणं जे आहेत, डोमेस्टिक डिव्हाइसेस म्हणजे घरगुती उपकरणं, उदाहरणार्थ फॅन, फ्रीज, एअर कंडिशन, इंडक्शन हीटर, कॉइल हीटर, हे सर्व AC वरती रन होतात. या सर्व डिव्हाइसेस मध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर सारखे डिव्हाइसेस वापरले जातात. या चॅप्टर मध्ये आपण रेझिस्टर्स, इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्स मधनं AC करंट पास केल्यानंतर काय होतं आहे याबद्दल माहिती मिळवणार आहोत. AC generator. In the last chapter, we have studied that the source of AC, म्हणजे generator, produces time dependent EMF given by E is equal to E0 sin of omega t. AC सोर्स मुळे EMF जनरेट होतो. हा जनरेटेड EMF टाइम डिपेंडंट आहे आणि तो EMF जो आहे मॅथमॅटिकली E is equal to E0 sin omega t या इक्वेशन ने दिला जातो. साइन थीटा मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे या EMF ची मॅक्झिमम व्हॅल्यू E0 असणार आहे. मग या अल्टरनेटिंग EMF ची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे म्हणजे E0, वेअर E0 इज द पीक व्हॅल्यू ऑफ EMF. पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. And omega is the angular frequency of rotation of the coil in the AC generator. EMF alternating आहे, time dependent आहे,
म्हणून त्यामुळे निर्माण होणारा करंट देखील टाइम बरोबर बदलणारा असेल, टाइम डिपेंडंट असेल. ॲज द टाइम व्हेरिएशन ऑफ करंट इज सिमिलर टू दॅट ऑफ EMF, the current in a circuit connected to this generator will be of the form. या जनरेटर बरोबर जी सर्किट कनेक्ट केलेली असेल त्या सर्किट मध्ये या अल्टरनेटिंग EMF मुळे निर्माण होणारा करंट हा देखील टाइम डिपेंडंट असेल आणि त्या करंटची किंमत असेल I is equal to I0 sin of ओमेगा टी प्लस अल्फा. इथं EMF चा फेज ओमेगा टी आहे, करंटचा फेज ओमेगा टी प्लस अल्फा आहे, म्हणजे दोघांच्या फेज मध्ये अल्फा एवढा डिफरन्स आहे. सो हियर अल्फा रिप्रेझेंट्स द फेज डिफरन्स बिटवीन द करंट I and the EMF, and I0 is the peak value of the current. जसं EMF ची मॅक्झिमम व्हॅल्यू E0 आहे त्याला आपण पीक EMF म्हटलं, तसं या करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू I0 असणार आहे आणि त्याला पीक करंट असं म्हणायचं. फ्रॉम इक्वेशन 13.1 इट कॅन बी सीन दॅट द इंड्युस्ड EMF व्हॅरीज सायन्युसॉइडली विथ टाइम ॲज शोन इन फिगर बिलो. EMF साइन फंक्शन वरती अवलंबून आहे म्हणून EMF चं व्हेरिएशन जे आहे हे सायन्युसॉइडल आहे. हे आपण खाली ग्राफ मध्ये दाखवलेलं आहे. जर y ऍक्सिसला EMF घेतला, एक्स ऍक्सिसला फेज म्हणजे ओमेगा टी घेतला तर 0 ला EMF 0 आहे. ओमेगा टी ची किंमत π/2 घेतली तर EMF मॅक्झिमम होतो आहे, E0 होतो आहे. याला पीक EMF म्हटलेलं आहे. पुन्हा पुढे जसा ओमेगा टी वाढत जाईल तसा EMF डिक्रीज होत जातो आणि पायला तो 0 होतो आहे. त्यानंतर EMF चं डायरेक्शन रिव्हर्स होत आहे, तो निगेटिव्ह साइडला वाढत चाललेला आहे. 3π/2 फेजला EMF पुन्हा मॅक्झिमम झालेला आहे निगेटिव्ह साइडला. याही किमतीला इथं जी किंमत आहे या मॅक्झिमम EMF ला पीक EMF म्हणायचं आहे आणि त्यापुढे पुन्हा EMF डिक्रीज होत जातो आहे आणि 0 होतो आहे. यापुढे हा ग्राफ असाच रिपीट होत जाणार आहे. मग हे जे व्हेरिएशन आहे हे एका साइन फंक्शन सारखं आहे म्हणून EMF चं व्हेरिएशन हे सायन्युसॉइडल आहे. फ्रॉम द ग्राफ इट कॅन बी सीन दॅट द डायरेक्शन ऑफ EMF इज रिव्हर्स्ड आफ्टर एव्हरी हाफ रिव्होल्यूशन ऑफ द कॉइल. 180 डिग्री म्हणजे कॉइल हाफ रिव्होल्यूशन कंप्लीट करते आहे आणि हाफ रिव्होल्यूशन नंतर EMF पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं आहे म्हणजे EMF आपलं डायरेक्शन रिव्हर्स करत आहे. दिस टाइप ऑफ EMF इज कॉल्ड अल्टरनेटिंग EMF and the corresponding current is called alternating current. अशा पद्धतीचा EMF जो अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतो त्याला अल्टरनेटिंग EMF म्हणायचं आहे आणि या EMF मुळे निर्माण होणारा जो करंट आहे त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणायचं आहे. आता आपल्याला ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यूज या EMF आणि करंटच्या ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यूज डिफाइन करायचे आहेत, डिराइव्ह करायचे आहेत. अल्टरनेटिंग व्होल्टेजेस अँड करंट go through all values between 0 and peak value in one cycle. इथं जर विचार केला तर 0 पासून पाय पर्यंत जेवढ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत या प्रत्येक व्हॅल्यू ज्या आहेत या EMF च्या किंवा करंटच्या या प्रत्येक व्हॅल्यू या सेकंड पार्ट मध्ये या सेकंड हाफ सायकल मध्ये या सगळ्या व्हॅल्यूज रिपीट होत आहेत पण निगेटिव्ह झालेल्या आहेत. म्हणजे या पोर्शन मध्ये जितक्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत तितक्या सर्व निगेटिव्ह व्हॅल्यूज या भागामध्ये उपस्थित आहे. मग एका सायकल वरती म्हणजे इथून या टोकापर्यंत 2π पर्यंत जर EMF ची किंवा करंटची आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली तर ॲव्हरेज करताना आपण काय करतो, सगळ्या क्वांटिटीजची बेरीज करतो भागिले जितक्या वेळेस बेरीज झाली असेल ती संख्या. मग इथं जेवढ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज इथं आहेत तेवढ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज इथं पण असणार आहे. म्हणजे या सर्व व्हॅल्यूजची बेरीज किती येणार आहे, राईट 0. म्हणून ॲव्हरेज व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे. मग एका सायकल वरती EMF ची किंवा करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 येते आणि 0 जी आहे याला काही अर्थ नाहीये. वी डिफाइन सम स्पेसिफिक व्हॅल्यूज which would be convenient for comparing the two voltage or current waveforms.
मग या व्होल्टेजला करंटला काही विशिष्ट किमती मिळण्यासाठी आपण त्यांची तुलना करण्यासाठी एक वेगळी क्वांटिटी डिफाइन करणार आहोत आणि ती आहे ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ AC. एका सायकलवरती ॲव्हरेज किंवा मीन व्हॅल्यू 0 येते, म्हणून आपण एका सायकलवरती ॲव्हरेज व्हॅल्यू न फाइंड करता हाफ सायकलवरती ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. दिस इज द ॲव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर करंट ओव्हर वन हाफ सायकल. एका हाफ सायकलवरती ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू व्होल्टेजची किंवा करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण हाफ सायकलवरती काढणार आहोत. पूर्ण सायकलवरती का काढायची नाही, कारण पूर्ण सायकलवरती काढली तर ती व्हॅल्यू 0 येणार आहे आणि 0ला काही सिग्निफिकन्स नाही, महत्व नाही, म्हणून त्यासाठी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू ही हाफ सायकलवरती काढणार आहोत. ॲज कॅन बी सीन इन द फिगर, द ॲव्हरेज ओव्हर फुल सायकल इज ऑलवेज 0 since the average value of sin omega t over a cycle is 0. आपण इथे बघितलं एका सायकलवरती साइन फंक्शनची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 आहे, म्हणून एका सायकलवरती EMF असो किंवा करंट असो या दोघांची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 येते आहे, म्हणून त्यासाठी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू डिफाइन करताना आपण ती व्हॅल्यू हाफ सायकलवरती काढणार आहोत. सो द मीन व्हॅल्यू ऑफ AC over a cycle has no significance and the mean value of AC is defined as average over half cycle. Average किंवा mean value ला एका सायकल वरती काही अर्थ नाही, कारण ती किंमत 0 येते. सो mean value जी आहे ही आपण हाफ सायकल वरती mean value किंवा average value ही हाफ सायकल वरती काढणार आहोत. Average value of sin theta in the range 0 degree to pi radian. इथं बघा 0 पासून पाय रॅडियन पर्यंत म्हणजे इथपर्यंत आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करायची. EMF असो किंवा करंट असो साइन वरती डिपेंडंट आहे, म्हणून आपण अगोदर साइन थिटाची या 0 टू पाय या रेंज वरती त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन थिटा डी थिटा 0 टू पाय लिमिट्स आहेत डिवायडेड बाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय डी थिटा. साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा आहे, लिमिट्स 0 टू पाय. डी थिटाचं इंटिग्रेशन हे थिटा आहे, लिमिट्स 0 टू पाय. आता थिटा इज इक्वल टू अप्पर लिमिट पुट करायचं, मायनस थिटा इज इक्वल टू लोअर लिमिट पुट करायचं. सो आपल्याला मिळेल मायनस चिन्ह बाहेर काढलेलं आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त कॉस थिटा राहिला. कॉस अप्पर लिमिट पाय पुट केलं, मायनस कॉस लोअर लिमिट 0 पुट केलं. अगदी त्याच पद्धतीने थिटा इज इक्वल टू अप्पर लिमिट म्हणजे पाय पुट करायचं, मायनस थिटा इज इक्वल टू लोअर लिमिट म्हणजे 0 पुट करायचं. सो पाय मायनस 0. कॉस पाय व्हॅल्यू -1 आहे, मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे, सो 1. पाय -0 इज पाय. -1 -1 म्हणजे -2 डिवायडेड बाय पाय. मायनस चिन्ह ॲज इट इज बाहेर आहे. मायनस आणि मायनस प्लस होईल, म्हणजे आपल्याला किंमत मिळाली 2 डिवायडेड बाय पाय म्हणजेच 0.637. मग साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू एका हाफ सायकल वरती 0.637 आहे. देअरफॉर the average value of current or EMF is equal to 0.637 times the peak value. इथे बघा EMF ची किंमत जी होती E ची किंमत E0 sin of omega t आहे. मग E ची ॲव्हरेज व्हॅल्यू E0 कॉन्स्टंट आहे, मग E ची ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे E0 गुणिले साइन ओमेगा टी ची ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि एका हाफ सायकल वरती आपण आता प्रूव्ह केलं, एका हाफ सायकल वरती साइन ओमेगा टी ची ॲव्हरेज व्हॅल्यू 0.637 म्हणजे 2 डिवायडेड बाय पाय आहे. सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF ओव्हर हाफ सायकल इज इक्वल टू 0.637 टाइम्स E0 म्हणजे पीक EMF. मग हेच इथं शब्दामध्ये लिहिलेलं आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ऑर EMF
is equal to 0.637 times the corresponding peak value. म्हणजेच I average is equal to 0.637 times I0 आणि E average is equal to 0.637 times E0, where I average and E average are the average values of alternating current and EMF म्हणजेच voltage respectively. ही झाली ॲव्हरेज व्हॅल्यू. आता पुढे आपल्याला काढायचं आहे रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS व्हॅल्यू. हे महत्वाचं टर्म आहे. अ मूव्हिंग कॉइल ॲमीटर अँड व्होल्टमीटर मेजर्स द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज applied across it respectively. It is obvious that the moving coil instruments cannot be used to measure the alternating current and voltages. Moving coil ammeter आणि moving coil voltmeter हे करंट आणि व्होल्टेजच्या एका सायकल वरच्या ॲव्हरेज व्हॅल्यूज मेजर करतात आणि एका सायकल वरती करंट असो किंवा व्होल्टेज असो त्यांची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 आहे. मग हे मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे अल्टरनेटिंग करंट आणि व्होल्टेज मेजर करू शकत नाही, कारण अल्टरनेटिंग करंट आणि व्होल्टेजच्या एका सायकलवरची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 आहे. हेन्स in order to measure these quantities it is necessary to make use of a property which does not depend upon the changes in the direction of alternating current or voltage. महत्वाचा भाग आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू 0 आहे म्हणून मोजता येत नाही. मग या क्वांटिटीज मेजर कशा करायच्या? या क्वांटिटीजना मेजर करण्यासाठी आपण त्यांच्या एक विशिष्ट प्रॉपर्टीचा उपयोग करणार आहोत, जी प्रॉपर्टी जी आहे त्यांच्या डायरेक्शन वरती अवलंबून नसेल. जी प्रॉपर्टी त्या करंट किंवा व्होल्टेजच्या डायरेक्शन वरती अवलंबून नाही अशी प्रॉपर्टी जर आपण मेजर केली तर त्या प्रॉपर्टीवरनं आपल्याला करंट मोजता येईल किंवा EMF मोजता येईल. हीटिंग इफेक्ट डिपेंड्स अपॉन द स्क्वेअर ऑफ द करंट. स्क्वेअर ऑफ द करंट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. करंट पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो त्याचा वर्ग घेतला तर तो नेहमी पॉझिटिव्ह असेल. हेन्स does not depend upon the direction of flow of current. हीटिंग इफेक्ट ही करंटच्या स्क्वेअर वरती अवलंबून आहे आणि करंट पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो त्याचा वर्ग केला तर तो नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून हीटिंग इफेक्ट जो आहे तो करंटच्या किंवा व्होल्टेजच्या डायरेक्शन वरती अवलंबून नाही. कन्सिडर an alternating current of peak value I0 flowing through a resistance R. Let capital H be the heat produced in time t. आपण एक रेजिस्टन्स घेतो आहोत कॅपिटल R. या रेजिस्टन्स मधनं एक अल्टरनेटिंग करंट ज्याची पीक व्हॅल्यू I0 आहे. हा पीक करंट चा करंट आपण t टाइम साठी त्या रेजिस्टन्स मधनं पाठवतो आहोत आणि त्या रेजिस्टन्स मध्ये उत्पन्न होणारी हीट ही कॅपिटल H आहे असं गृहीत धरूया. नाव the same quantity of heat म्हणजे H can be produced in the same resistance म्हणजे capital R in the same time म्हणजे small t by passing a steady current of constant magnitude through it. पहिल्यांदा आपण त्या रेजिस्टन्स मधनं अल्टरनेटिंग करंट पाठवलेला होता आणि काही हीट उत्पन्न केली होती. आता काय करायचं आहे? सेम क्वांटिटी ऑफ हीट तेवढीच हीट त्याच रेजिस्टन्स मध्ये उत्पन्न करायची आहे, तेवढ्याच वेळेमध्ये उत्पन्न करायची. सेम क्वांटिटी ऑफ हीट इन सेम रेजिस्टन्स इन सेम टाइम. पण आता जो करंट पास करायचा आहे तो स्टेडी करंट म्हणजे DC पास करायचा. म्हणजे पहिल्यांदा AC करंट पास करून आपण हीट उत्पन्न केली. आता त्या रेजिस्टन्स मध्ये तेवढीच हीट तेवढ्याच वेळेसाठी करंट पास करून उत्पन्न करायची आहे, पण करंट पास केला जाणार आहे स्टेडी करंट म्हणजे DC करंट ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. एक विशिष्ट कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा करंट त्याच रेजिस्टन्स मधनं तेवढ्याच वेळेत पास करून तेवढीच हीट उत्पन्न आपल्याला करायची आहे. द व्हॅल्यू ऑफ सच स्टेडी करंट इज कॉल्ड इफेक्टिव्ह व्हॅल्यू or virtual value or RMS value of given alternating current.
मग असा जो करंट आहे जो तेवढीच हीट, एसी करंट एवढीच हीट उत्पन्न करतोय, त्या डीसी करंटला काय म्हणायचं आहे? इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू किंवा आरएमएस व्हॅल्यू ऑफ गिवन अल्टरनेटिंग करंट. आणि हा जो करंट आहे इज डिनोटेड बाय IRMS. लक्षात घ्या, IRMS हा डीसी करंट आहे आणि I0 हा पीक करंट आहे, म्हणजे एसी करंट आहे. द रिलेशन बिटवीन RMS व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय. आता पीक करंट आणि अल्टरनेटिंग करंट, RMS करंट यांच्यामधला रिलेशनशिप जे आहे हे आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. IRMS स्क्वेअर इज इक्वल टू ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअर. मग एका सायकल वरती I स्क्वेअर ची ॲव्हरेज व्हॅल्यू घेतोय मी. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय I स्क्वेअर डी थिटा, कारण I अँगल डी थिटा बरोबर बदलतोय. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय I स्क्वेअर डी थिटा, आणि टोटल जे काही अँगल आहे तो 2 पायने बदललेला आहे, 0 to 2 पाय, म्हणून 2 पायने डिवाइड केलं. 1/2 पाय हा बाजूला काढला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय. I ची किंमत I0 साइन थिटा आहे, मग I स्क्वेअर ची किंमत I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि डी थिटा ॲज इट इज. कॉस 2 थिटा इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ही कॉस 2 थिटाची किंमत आहे. मग या फॉर्म्युल्यावरनं साइन स्क्वेअर थिटाची किंमत जी आहे ही काढली तर साइन स्क्वेअर थिटाची किंमत येणार आहे 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू लिहिलेली आहे, कारण ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन नुसार कॉस थिटा इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता याला सिम्प्लिफाय करू. आता हा जो 2 आहे याला ही बाहेर काढतो, मग I0 स्क्वेअर अपॉन 2 पाय आणि तो ब्रॅकेट मधला 2 बाहेर काढलेला आहे. आता इथं दोन टर्म्स आहेत, 1 मायनस कॉस 2 थिटा इंटू डी थिटा. या दोन्ही टर्म्सना सेपरेट करू. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय डी थिटा, मायनस चिन्ह आहे म्हणून मायनस, आणि दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन 0 to 2 पाय कॉस ऑफ 2 थिटा इंटू डी थिटा. डी थिटाचं इंटिग्रेशन हे थिटा आहे. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा अपॉन 2 आहे. आता पुट थिटा इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस थिटा इज इक्वल टू लोअर लिमिट. मग थिटाची किंमत अप्पर लिमिट 2 पाय मायनस लोअर लिमिट 0. याही टर्म मध्ये थिटा इज इक्वल टू अप्पर लिमिट पुट करायचं, मायनस थिटा इज इक्वल टू लोअर लिमिट पुट करायचं. सो आपल्याला मिळेल साइन ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची किंमत 2 पाय डिवायडेड बाय 2 मायनस साइन ऑफ 2, आता थिटाची लोअर लिमिटची किंमत 0 आहे, सो मल्टिप्लाइड बाय 0 बाय 2. साइन 0 हा गुणाकार 0 येईल, साइन 0 ची किंमत 0 आहे म्हणून हा टर्म 0 होईल. हा टर्म 0 आहे तो पण रिमूव्ह झालेला आहे, म्हणजे शिल्लक काय राहिलं 2 पाय. आणि इथं साइन 4 पाय अपॉन 2. साइन 4 पाय अपॉन 2 म्हणजे साइन 2 पाय, आणि साइन 2 पायची किंमतही 0 असते. सो हा टर्म 0 झाला, हा टर्म 0 झाला आणि हा ही टर्म 0 आहे. मग शिल्लक काय राहिलं ब्रॅकेटमध्ये फक्त 2 पाय. हा 2 पाय आणि 2 पाय कॅन्सल होतील. 2 पाय कॅन्सल केलं म्हणजे शिल्लक राहतो I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. सो IRMS स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. दोन्ही बाजूंना रूट घेतला तर आपल्याला मिळेल IRMS इज इक्वल टू I0 बाय रूट 2 आणि इज इक्वल टू 0.7070 टाइम्स I0. 1 अपॉन रूट 2 ची किंमत 0.7070 आहे. सो IRMS इज 0.707 टाइम्स I0. आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढली, करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 0.637 टाइम्स I0, आणि RMS व्हॅल्यू काढली तर RMS व्हॅल्यूची किंमत आहे 0.7070 टाइम्स I0. सिमिलरली इट कॅन बी शोन दॅट, जसं आपण करंट साठी काढलेलं आहे तसं EMF ची RMS व्हॅल्यू काढली तर वी कॅन सिमिलरली प्रूव्ह दॅट
ERMS is equal to E0 by root 2 is equal to 0.707 times E0. The heat produced by a sinusoidally varying AC over a complete cycle will be given by. एका सायकल वरती त्या सायनुसॉइडल AC मुळे निर्माण होणारी हीट जर आपण काढली तर हीट H is equal to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 pi upon omega I square which is function of time multiplied by R multiplied by dt. इथं बघा आपण 11वीला बघितलं की पॉवर इज वर्क अपॉन टाइम आणि वर्क इज ऑल्सो इक्वल टू हीट, सो पॉवर इज हीट अपॉन टाइम. सो या फॉर्म्युल्यावरनं वी कॅन राईट हीट इज इक्वल टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. हीट H इज इक्वल टू पॉवर म्हणजे व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार मल्टिप्लाइड बाय टाइम. ओम्स लॉ नुसार V इज इक्वल टू IR आहे, मग V च्या ऐवजी मी IR पुट केलं. I मल्टिप्लाइड बाय T ॲज इट इज आहे, I मल्टिप्लाइड बाय I म्हणजे I स्क्वेअर R इंटू T. सो हीट इज इक्वल टू I स्क्वेअर RT. आणि आपण वरती वाचलं की हीट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट. Whether the current is positive or negative, square will always be positive. So heat जी आहे ही करंटच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि हीटची व्हॅल्यू I स्क्वेअर R इंटू टी आहे. म्हणून इथं बघा I स्क्वेअर घेतलेला आहे गुणिले R घेतलेला आहे इंटू टाइम dt घेतो आहे. आणि याला इंटिग्रेट करण्यासाठी एकूण हीट काढण्यासाठी आपण याला इंटिग्रेट करणार आहोत आणि इंटिग्रेशनचे लिमिट्स 0 to 2 pi अपॉन ओमेगा आहे. आता इथं टाइम फंक्शन आहे म्हणून इथं टाइम आला पाहिजे आणि टाइमची किंमत 2 पाय अपॉन ओमेगा आहे. आर कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढलं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय अपॉन ओमेगा. आय स्क्वेअरची किंमत आयची किंमत I0 साइन ऑफ ओमेगा टी आहे, मग I स्क्वेअरची किंमत I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी आहे. dt ॲज इट इज हा R आपण बाहेर काढलेला आहे. आता R जो आहे तो ॲज इट इज आहे आणि या इंटिग्रेशनची किंमत जी आहे ही 2 पाय अपॉन ओमेगा गुणिले I0 स्क्वेअर बाय 2 आलेली आहे. ही कशी आलेली आहे ही पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आपल्याला माहिती आहे IRMS इज I0 बाय रूट 2 म्हणजे I0 स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू IRMS स्क्वेअर. सो R ॲज इट इज लिहिला. I0 स्क्वेअर बाय 2 च्या ऐवजी IRMS चा वर्ग आणि 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा जो आहे तो इथं बाजूला लिहिला. मग एका सायकल वरती त्या रेझिस्टर मध्ये उत्पन्न होणारी हीट किती असणार आहे? R IRMS स्क्वेअर इंटू 2 पाय अपॉन ओमेगा. It is the same as the heat produced by a DC current of magnitude IRMS for time t is equal to 2 pi upon omega. जर आपण अल्टरनेटिंग करंट पास केला I अल्टरनेटिंग करंट आहे, मग या अल्टरनेटिंग करंटला पास करून किती हीट उत्पन्न झाली? एवढी हीट उत्पन्न झाली. आता जर आपण त्या रेझिस्टर मधनं हा डीसी करंट पास केला ज्याची किंमत IRMS आहे आणि हा करंट जर 2 पाय अपॉन ओमेगा एवढ्या टाइम साठी जर पाठवला तर आपल्याला त्या रेझिस्टर मध्ये एवढीच हीट उत्पन्न झालेली दिसेल. म्हणजे या करंटमुळे या RMS करंट म्हणजे डीसी करंटमुळे जेवढी हीट उत्पन्न होते आहे तेवढीच हीट या अल्टरनेटिंग करंटमुळे उत्पन्न होते आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही करंट इक्विव्हॅलंट आहेत, समान आहेत. आता इथं बघा, इथं हे जे इंटिग्रेशन मी केलेलं आहे I0 कॉन्स्टंट आहे, I0 स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढता येईल. म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन कोणाचं परफॉर्म करायचं आहे? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय साइन स्क्वेअर ओमेगा टी dt याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. मग इथं ते इंटिग्रेशन मी इथं सोडवलेलं आहे. ते इंटिग्रेशन आपण इथं बघूया. इंटिग्रेशन
फ्रॉम 0 to 2 pi upon omega sin square omega t into dt याचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे. मग आता इथे बघा, हे इंटिग्रेशन जे आहे हे या पद्धतीने इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t. आपल्याला माहिती आहे कॅपिटल T इज 2 pi डिवायडेड बाय ओमेगा. मग कॅपिटल टी ची किंमत 2 पाय अपॉन ओमेगा असते, म्हणून इथं 2 पाय अपॉन ओमेगा होता वरती. 2 पाय अपॉन ओमेगाच्या ऐवजी इथं मी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे, कॅपिटल टी. साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी याची आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची आहे फ्रॉम 0 to t. सो दिस व्हॅल्यू इज साइन स्क्वेअर ओमेगा टी चं सिम्प्लिफिकेशन आपल्याला माहिती आहे 1 मायनस कॉस 2 थीटा डिवायडेड बाय 2. मग साइन स्क्वेअर ओमेगा टी च्या ऐवजी इथं लिहिलेलं आहे 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी अपॉन 2. 1/2 कॉन्स्टंट आहे या इंटिग्रेशन मध्ये, त्याला बाजूला काढलं. आता दोन टर्म्स आहेत, 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डी टी, या दोन्ही टर्म्सला सेपरेट करतोय. सो पहिला टर्म होईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t डी टी, मायनस चिन्ह आलेलं आहे म्हणून मायनस. दुसरा इंटिग्रेशनचा टर्म येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t कॉस ऑफ ट्वाइस ओमेगा टी डी टी. डी टीचं इंटिग्रेशन टी आहे, लिमिट्स 0 to t आहे. कॉस 2 ओमेगा टी चं इंटिग्रेशन साइन 2 ओमेगा टी अपॉन 2 ओमेगा आहे. दोघांचे लिमिट्स 0 to t आहेत. मग याचं इंटिग्रेशन घेतलं टी, याचं इंटिग्रेशन घेतलं साइन 2 ओमेगा टी अपॉन 2 ओमेगा. आता पुट टी इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस टी इज इक्वल टू लोअर लिमिट. टी इज इक्वल टू अप्पर लिमिट कॅपिटल टी मायनस लोअर लिमिट 0 आहे म्हणून घेतलेलं नाही. मायनस मायनस. आता इथं स्मॉल टी ची किंमत अप्पर लिमिट पुट करायची, मायनस स्मॉल टी ची किंमत लोअर लिमिट पुट करायची. सो आपल्याला मिळेल साइन ऑफ 2 ओमेगा. टी ची किंमत अप्पर लिमिट कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी ची किंमत 2 पाय अपॉन ओमेगा आहे डिवायडेड बाय 2 ओमेगा मायनस साइन लोअर लिमिट 0 आहे, साइन 0 ची किंमत 0 येईल. मग आता इथं आपल्याला जे आपण इथं लिमिट्स वापरलेले आहेत म्हणून इथं लिमिट्सची गरज नाही. सो आपलं इक्वेशन जे आहे या स्वरूपाचे, इथं लिमिट्सची गरज नाहीये. याचं टी मायनस 0 म्हणजे टी आलं, याचं टी आणि 0 किंमत पुट केल्यानंतर साइन 0 0 होता म्हणून आपल्याला फक्त एकच टर्म मिळाला साइन ऑफ 2 ओमेगा इंटू 2 पाय अपॉन ओमेगा डिवायडेड बाय 2 ओमेगा. ओमेगा ओमेगा कॅन्सल होतील म्हणजे साइन 4 पाय शिल्लक राहील. साइन 0 2 पाय 4 पाय या सगळ्यांच्या किमती 0 असतात म्हणजे हा ही टर्म 0 होईल म्हणजे शिल्लक राहणार आहे टी आणि हा 1/2. सो टी बाय 2 मिळालं. मग या साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी ची एका सायकल वरती व्हॅल्यू किती आहे, टी बाय 2. आता जर मी टाइम 2 पाय अपॉन ओमेगा घेतला तर 0 to t साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी विल बी इक्वल टू, उत्तर टी बाय 2 येणार आहे. पण टाइम 2 पाय अपॉन ओमेगा घेतलेला आहे. सो 2 पाय अपॉन ओमेगा आणि 1/2, हा 1/2 जो आहे टी बाय 2 चा 1/2 इथं बाजूला ठेवलेला आहे आणि टी ची किंमत आपण पुट केलेली आहे 2 पाय अपॉन ओमेगा. मग 0 to t साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी याची व्हॅल्यू जी आहे ती 2 पाय अपॉन ओमेगा इंटू 1/2 आहे, जी आपण इथं सबस्टिट्यूट केलेली. 2 पाय अपॉन ओमेगा इंटू 1/2 1/2. आर जो आहे तो आपण इथं घेतलेला आहे, I0 स्क्वेअर इथं घेतलेला आहे आणि साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी ची ऍव्हरेज व्हॅल्यू 2 पाय अपॉन ओमेगा गुणिले I0 स्क्वेअर बाय 2. तर हे मॅथमॅटिकली इथं तुम्हाला प्रूव्ह करून दिलेलं आहे. पुढची क्वांटिटी जी आपल्याला स्टडी करायची आहे ते आहे फेजर्स. नवीन संकल्पना आहे. द स्टडी ऑफ एसी सर्किट्स इज मच सिम्प्लिफाइड if we represent alternating current
and alternating EMF as rotating vectors with the angle between them equal to phase difference between the current and EMF. अल्टरनेटिंग सर्किट्स मध्ये आपल्याला अल्टरनेटिंग करंट आणि व्होल्टेजचा विचार करावा लागतो. या अल्टरनेटिंग करंटला आणि व्होल्टेजला जर आपण रोटेटिंग वेक्टर्सच्या स्वरूपात दाखवलं आणि त्या रोटेटिंग वेक्टर्सच्या मधील जो अँगल आहे हा त्यांच्यामधील म्हणजे EMF आणि करंट मधील जर फेज डिफरन्स दाखवत असेल तर दीज रोटेटिंग वेक्टर्स आर कॉल्ड फेजर्स. हे जे रोटेटिंग वेक्टर्स आहेत यांना फेजर्स म्हणायचं आहे. These rotating vectors are called phasors. लक्षात घ्या अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग EMF यांना रोटेटिंग वेक्टर्स म्हणून व्यक्त करायचं आहे विथ द अँगल बिटवीन देम इक्वल टू द फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF. देन such rotating vectors are called phasors. A rotating vector that represents a quantity varying sinusoidally with time is called phasor. Rotating vector जो सायनुसॉइडली व्हॅरी होतो आहे टाइम बरोबर आणि असा रोटेटिंग वेक्टर जो सायनुसॉइडली व्हॅरी होतोय त्याला म्हणायचं आहे is called as phasor and the diagram representing it is called phase diagram. या डायग्राम मध्ये आपण रोटेटिंग वेक्टर जर दाखवले तर त्या डायग्रामला म्हणायचं आहे फेजर डायग्राम. द फेजर फॉर अल्टरनेटिंग EMF अँड अल्टरनेटिंग करंट आर इन्क्लाइंड टू द हॉरिझॉन्टल ऍक्सिस ॲट एन अँगल ओमेगा टी और ओमेगा टी प्लस अल्फा अँड रोटेट इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. अल्टरनेटिंग EMF आणि करंट हे हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस बरोबर आपण इन्क्लाइंड दाखवणार आहोत आणि त्यांचा अँगल जो आहे एक्स ऍक्सिस बरोबरचा हा ओमेगा टी असेल किंवा ओमेगा टी प्लस अल्फा असेल आणि हे वेक्टर्स अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. द लेंथ ऑफ द एरो रिप्रेझेंट्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी म्हणजे I0 और E0 म्हणजे पीक व्हॅल्यू. करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू I0 आहे, EMF ची मॅक्झिमम व्हॅल्यू E0 आहे. या I0 ला आपण पीक करंट म्हटलेलं आहे, E0 ला आपण पीक EMF म्हटलेलं आहे. मग एरोची लांबी जी आहे ही या EMF किंवा या करंटच्या मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यू एवढी असली पाहिजे. द प्रोजेक्शन ऑफ द वेक्टर ऑन फिक्स्ड ऍक्सिस गिव्स द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग EMF. या वेक्टर जे आहेत फेजर्स जे आहेत यांचे प्रोजेक्शन जर आपण घेतले एखाद्या विशिष्ट ऍक्सिस वरती जर त्यांचे प्रोजेक्शन घेतले तर या फेजरचे प्रोजेक्शन्स जे आहेत त्यावरनं आपल्याला त्या अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंटची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मिळणार आहे. इन साइन फॉर्म म्हणजे साइन फंक्शन जर असेल मग इन साइन फॉर्म म्हणजे I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी आणि E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. प्रोजेक्शन इज टेकन ऑन Y ऍक्सिस. जर EMF आणि करंट साइन फंक्शन प्रमाणे बदलत असतील तर आपल्याला प्रोजेक्शन Y ऍक्सिस वरती घ्यायचा आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी जो प्रोजेक्शन घ्यायचा आहे तो Y ऍक्सिस वरती घ्यायचा आहे. आणि इन कोसाइन फॉर्म, कोसाइन फॉर्म याचा अर्थ जर करंट I इज इक्वल टू I0 कॉस ओमेगा टी असेल किंवा EMF E इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी असेल, प्रोजेक्शन इज टेकन ऑन एक्स ऍक्सिस. लक्षात घ्या जर EMF आणि करंट साइन फंक्शन प्रमाणे वेरी होत असतील तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी प्रोजेक्शन विल बी टेकन ऑन Y ऍक्सिस. साइन फंक्शन प्रोजेक्शन ऑन Y ऍक्सिस आणि करंट आणि EMF मध्ये जर कॉस फंक्शन असेल तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी प्रोजेक्शन इज टेकन ऑन एक्स ऍक्सिस. इथं बघा हा करंट दाखवलेला आहे, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू I0 आहे म्हणजे या एरोची लांबी I0 एवढी घेतलेली आहे. आता या पॉइंटला जर मला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काढायची असेल
तर इथं प्रोजेक्शन घ्यायचं आहे. मग हा जो प्रोजेक्शन आहे म्हणजे ही किंमत वाय ॲक्सिसचा जो इंटरसेप्ट आहे तो इंटरसेप्ट आपल्याला इन्स्टंटॅनियस व्हॅल्यू देईल. इथं प्रोजेक्शन वाय ॲक्सिस वरती घेतलेलं आहे म्हणून याची किंमत I0 sin ओमेगा टी घ्यायची. जर प्रोजेक्शन आपण एक्स ॲक्सिस वरती घेतलेलं असेल तर या प्रोजेक्शनची किंमत किती घ्यायची आहे I0 cos ऑफ ओमेगा टी. ही किंमत आपल्याला त्या करंटची इन्स्टंटॅनियस व्हॅल्यू दाखवतोय. इन्स्टंटॅनियस व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट, विशिष्ट क्षणाला करंटची किंमत म्हणजे इन्स्टंटॅनियस करंट. द रिप्रेझेंटेशन ऑफ द हार्मोनिकली वॅरिंग क्वांटिटीज ॲज रोटेटिंग वेक्टर्स enables us to use the laws of vector addition for adding these quantities. पुढचा भाग आपल्याला स्टडी करायचा आहे डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या एसी सर्किट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. आपण सुरुवातीला बघितलं की या चॅप्टर मध्ये आपण एसी करंट रेझिस्टर मधनं गेल्यानंतर काय होतं ते स्टडी करायचं आहे, इंडक्टर मधनं गेल्यानंतर काय होतं ते स्टडी करायचं आहे आणि कॅपॅसिटर मधनं गेल्यानंतर काय घडतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. बट डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट्स. इन दिस सेक्शन वी विल डिराइव व्होल्टेज करंट रिलेशन्स फॉर इंडिव्हिज्युअल as well as combined circuit elements like resistors, inductors and capacitors carrying a sinusoidal current. आपण रेझिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर किंवा यांचं कुठलंही कॉम्बिनेशन यामधून अल्टरनेटिंग व्होल्टेज जोडल्यानंतर जो करंट फ्लो होतोय या करंट आणि व्होल्टेज मधलं रिलेशन या सर्वांच्या अक्रॉस दिल्यानंतर काय घडतं आहे हे आपल्याला या आर्टिकल मध्ये स्टडी करायचं आहे. वी अज्युम द कॅपॅसिटर, इंडक्टर टू बी आयडियल अनलेस अदरवाइज स्पेसिफाईड. या चॅप्टर मध्ये आपण कॅपॅसिटर आणि इंडक्टर आयडियल आहेत असं गृहीत धरणार आहोत. जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण घेतलेले कॅपॅसिटर आणि इंडक्टर आयडियल आहेत असं गृहीत धरणार आहोत. पहिला भाग जो स्टडी करायचा आहे यामध्ये तो आहे एसी व्होल्टेज अप्लाइड टू अ रेझिस्टर. एक रेझिस्टर आहे ज्याचा रेझिस्टन्स R आहे. या रेझिस्टरच्या दोन टोकांमध्ये आपण अल्टरनेटिंग सोर्स ऑफ ईएमएफ म्हणजे अल्टरनेटिंग ईएमएफ स्मॉल ई जोडलेला आहे. मग रेझिस्टरच्या अक्रॉस अल्टरनेटिंग ईएमएफ आपण कनेक्ट करतोय. सपोज अ रेझिस्टर ऑफ रेझिस्टन्स R is connected to an AC source of EMF with instantaneous value small e given by E is equal to E0 sin of omega t. हा जो EMF आहे याची instantaneous value आहे E. At time t त्या EMF ची व्हॅल्यू किती आहे E is equal to E0 sin of omega t, where E0 is the peak value of voltage and omega is its angular frequency. Let small e be the potential drop across the resistance. इथं जेवढं व्होल्टेज आपण अप्लाय केलेलं आहे या रेझिस्टरच्या दोन टोकांमध्ये म्हणजे या दोन टोकांमध्ये पोटेन्शियल ड्रॉप तेवढाच असेल. या रेझिस्टरच्या या दोन टोकांमधला पोटेन्शियल ड्रॉप स्मॉल ई आहे असं गृहीत धरूया. तर ओम्स लॉ नुसार पोटेन्शियल डिफरन्स इज करंट इनटू रेझिस्टन्स. सो इथं ओम्स लॉ नुसार E इज इक्वल टू करंट फ्लो होतो आहे स्मॉल आय कारण तो अल्टरनेटिंग आहे आणि रेझिस्टरची किंमत रेझिस्टरच्या रेझिस्टन्सची किंमत कॅपिटल R आहे. सो वी कॅन ऑल्सो राईट E इज इक्वल टू IR. आता कुठल्याही क्षणाला हे EMF टाइम बरोबर व्हॅरी होतं. हे EMF टाइम बरोबर व्हॅरी होतं पण हे EMF रेझिस्टरच्या दोन टोकांमध्ये आपण जोडलेला आहे. म्हणजे या रेझिस्टरच्या दोन टोकांमधला EMF आणि हा EMF कुठल्याही क्षणाला हे EMF आणि हा पोटेन्शियल ड्रॉप दोन्ही इक्वल पाहिजे. सो सिन्स instantaneous EMF is equal to instantaneous value of potential drop, so we have instantaneous EMF ची किंमत आहे E0 sin omega t आणि instantaneous
व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे किंमत आहे IR. सो वी कॅन राईट IR इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. आता I ची किंमत पाहिजे आहे, दोन्ही बाजूंना R ने डिवाइड करू. सो वी विल गेट I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. I0 का, याला दोन्ही बाजूंना R ने डिवाइड करायचं, म्हणजे याला डिवायडेड बाय R करतोय आणि यालाही डिवायडेड बाय R करतोय, 1/R. आता इथं R आणि R कॅन्सल होतील, म्हणजे शिल्लक राहणार आहे फक्त I. उजव्या बाजूला काय होणार आहे, E0 आणि हा 1/R म्हणजे E0/R. E0/R च्या ऐवजी त्याला काय गृहीत धरतोय मी, I0 गृहीत धरतोय. सो या E0 डिवायडेड बाय R च्या ऐवजी मी I0 घेतोय. सो मला इक्वेशन काय मिळालं, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. EMF किती अप्लाय केला होता मी, EMF अप्लाय केला होता E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, आणि त्या EMF मुळे करंट किती मिळाला, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. कंपेअरिंग I0 इज इक्वल टू E0/R विथ ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार V इज इक्वल टू IR म्हणजे I इज V/R, म्हणजे हे इक्वेशन ओम्स लॉ सारखंच आहे. सो वी फाइंड द रेजिस्टर बिहेव सिमिलरली फॉर बोथ AC अँड DC व्होल्टेज. मग या इक्वेशन वरनं इथं मी R लिहितो आहे आणि I0 इकडे आणतोय. मग हे AC व्होल्टेज आणि करंट आहे, यांचा भागाकार R आहे, आणि जर मी DC व्होल्टेज घेतला असता आणि करंट घेतला असता तरी हा भागाकार R राहिला असता. म्हणजे AC असो किंवा DC असो, रेजिस्टन्स विरोध तेवढाच आहे. सो आपल्याला इथं काय दिसतंय, रेजिस्टर बिहेव सिमिलरली फॉर बोथ AC अँड DC व्होल्टेज. रेजिस्टरच्या अक्रॉस AC व्होल्टेज लावा किंवा DC व्होल्टेज लावा, त्याचं काम तेच राहणार आहे, तो तेच काम करणार आहे. हेन्स द बिहेवियर ऑफ R in DC and AC circuits is the same. R can reduce DC as well as AC equally effectively. रेजिस्टन्सचं काम विरोध करणं आहे. मग रेजिस्टन्स AC ला पण तेवढाच विरोध करेल आणि DC ला पण तेवढाच विरोध करेल. दोघांना विरोध करण्याची क्षमता त्याची सारखीच राहणार आहे. फ्रॉम इक्वेशन 13.2 अँड इक्वेशन 13.4, 13.2 म्हणजे हे आणि 13.4 म्हणजे हे इक्वेशन. वी नो दॅट फॉर अ रेजिस्टर देर इज 0 फेज. दोघांमधला फेज डिफरन्स किती आहे, 0. या EMF चा फेज ओमेगा टी आहे आणि करंटचा फेज पण किती आहे, ओमेगा टी आहे. दोघांचे फेज सेम आहेत, ओमेगा टी, म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती झाला, ओमेगा टी मायनस ओमेगा टी म्हणजे 0. या करंट आणि EMF यांच्यामधील रेजिस्टर मुळे करंट आणि EMF यांच्यामधील फेज जो आहे डिफरन्स हा किती असणार आहे, 0. डिफरन्स बिटवीन इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग करंट and instantaneous alternating EMF, that is they are in phase. Instantaneous EMF घ्या किंवा करंट घ्या, दोघांमधला फेज डिफरन्स 0 आहे, म्हणजे थोडक्यात दोघं इन फेज आहे. याचा अर्थ बोथ E and I reach 0 minimum and maximum values at the same time as shown in figure. आता इथं बघा EMF आणि करंटचा फेज बरोबर ग्राफ प्लॉट केलेला आहे. EMF चा ग्राफ आपण अगोदर ड्रॉ केलेला आहे, तो असा आहे. आता EMF चे इक्वेशन आणि करंटचे इक्वेशन सेम आहे. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आणि I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी, म्हणजे दोघांचा ग्राफ सेम येणार आहे. फक्त करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू I0 असणार आहे आणि I0 किती आहे, E0 भागिले R. E0 ला R ने भागितलेला आहे, म्हणजे याचा अर्थ I0 ची किंमत E0 पेक्षा कमी पाहिजे. मग आता इथं बघा, तुम्हाला करंटचा जो ग्राफ आहे त्याचा पीक जो दाखवलेला आहे हा पीक आहे. मग करंटचा पीक
ईएमएफच्या पीक पेक्षा कमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे I0 चे व्हॅल्यू E0 डिवायडेड बाय R आहे. मग या दोन्हींचे ग्राफ जर बघितले तर आयडेंटिकल आहे. जेव्हा ईएमएफ 0 आहे तेव्हा करंट पण 0 आहे. जेव्हा ईएमएफ मॅक्झिमम झाला तेव्हा करंट पण मॅक्झिमम झाला. या पॉइंट वरती ईएमएफ 0 झाला, करंट पण 0 झाला. याच्या पुढे ईएमएफ ने आपलं डायरेक्शन बदललं, करंट सुद्धा आपलं डायरेक्शन बदलतोय. या पॉइंट वरती ईएमएफ मॅक्झिमम झालेला आहे, म्हणजे करंटही मॅक्झिमम झालेला आहे. म्हणजे या ईएमएफ आणि करंट दोघांचं व्हेरिएशन सारखं आहे. दोघं एकाच वेळेला 0 होत आहेत, दोघं एकाच वेळेला मॅक्झिमम होत आहेत, दोघं एकाच वेळेला आपलं डायरेक्शन रिव्हर्स करतायत. मग दोघांमध्ये व्हेरिएशन सारखं आहे, दोघांमध्ये फेज मध्ये डिफरन्स नाही. फेजर डायग्राम, या रेझिस्टर सर्किटची आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची. इन AC circuit containing R only, current and voltage are in same phase. Hence, both phasors for I and E are in same direction, making an angle omega t with x axis. मग आता इथं बघा, करंट आणि ईएमएफ E0, करंट मॅक्झिमम व्हॅल्यू I0. हे ईएमएफ आणि करंट एकाच दिशेमध्ये दाखवलेलं. इथून इथपर्यंत करंट आहे I0, याची लांबी I0 एवढी घेतलेली आहे, आणि ईएमएफ इथून एवढा आहे, याची लांबी E0 एवढी घेतलेली आहे. मग हा करंट आणि हा ईएमएफ एकाच डायरेक्शन मध्ये दाखवलेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स नाही. दोघं एकाच फेज मध्ये आहे, सेम फेज मध्ये आहे, म्हणून या दोघांना एकाच डायरेक्शन मध्ये दाखवलेलं आहे. आणि हे डायरेक्शन एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगल करत आहे? ओमेगा टी. देअर प्रोजेक्शन्स ऑन व्हर्टिकल ऍक्सिस गिव्स देअर इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज. आता साइन फंक्शन आहे इथं, या दोघांमध्ये साइन फंक्शन येतोय. करंट मध्ये